बातमी सुनेत्रा पवारांसंदर्भातली. सुनेत्रा पवारांवर टीका करणारा ट्विट काँग्रेस पक्षाकडून डिलीट करण्यात आलंय. हिंसक वळण राज्याला शोभणारं नाही, यासाठी पक्षाकडून ही भूमिका घेण्यात आल्याचं काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ट्विटर हँडलवरून सुनेत्रा पवार यांच्या संदर्भात जे ट्विट झालं त्या ट्विटमध्ये कुठेही त्यांचा अपमान व्हावा, कुठेतरी त्यांना कमी लेखलं जावं असा प्रयत्न नव्हता, असं पुन्हा एकदा काँग्रेसच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं. प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ट्विटर हँडलवरून सन्माननीय सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र यांच्या संदर्भात जे ट्विट झालं त्या ट्विटमध्ये कुठेही त्यांचा अपमान व्हावा, कुठेतरी त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न नसून राम मनोहर लोहियांनी जे इंदिराजींच्या संदर्भामध्ये वापरलेलं होतं आणि त्याच्यानंतरचा इतिहास जो आहे त्याला अनुसंगून होतं. ते एका विशिष्ट राजकीय परिस्थितीला अनुसरून केलेलं ट्विट होतं, व्यक्तिपरत्वे नव्हतं ते. आम्ही आमचे अध्यक्ष काँग्रेस पक्ष स्त्री दाक्षिण्य सर्वोपरी मानणारा आहे. स्त्रीचा सन्मान हे आमच्यासाठी सर्वोपरी आहे. सगळ्यांनी पाहिलं त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये कशा पद्धतीनं कोणाचं वागणं कसं होतं, कसं पत्रकारांना दाबण्यात आलं, त्याच्या अनुषंगाने ते होतं. तरी पण ज्या पद्धतीची रिॲक्शन आली ती लक्षात घेऊन ट्विट डिलीट करण्यात आलं. स्वतः प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या ट्विटर हँडलवरून त्या संदर्भात खेद सुद्धा व्यक्त करण्यात आला. काँग्रेसनं सुनेत्रा पवार यांची गुंगी गुडिया असा उल्लेख करत ट्विट केलं होतं आणि या मुद्द्यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली होती. इकडे मुंबईत देखील राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. हर्षवर्धन सपकाळांचा गाढव असा उल्लेख करण्यात आला. त्याचवेळी पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. तिकडे नाशिकमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, यासोबतच त्यांनी सुनेत्रा पवार यांची माफी मागावी अशी मागणी आमदार सरोज आहिरे यांनी केली. त्याचबरोबर नागपुरात देखील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. दौंड, लातूर इथं देखील जोरदार आंदोलन करण्यात आलं, निषेधही करण्यात आला. आज सकाळपासून महाराष्ट्रात कुठे कुठे या मुद्द्यावरून आंदोलनं झाली ते आपण पाहतो आहोत. मुंबई, नाशिक, नागपूर, दौंड, पिंपरी आणि लातूर यासह राज्यात अन्य ठिकाणी सुद्धा आंदोलनं झाली. दरम्यान काँग्रेसच्या भूमिकेवर सुनील तटकरेंनी संताप व्यक्त केलाय. काँग्रेसनं वैचारिक दिवाळखोरी दाखवली असल्याचं म्हणत तटकरेंनी ही टीका केली. पवार अतिशय कार्यक्षमपणाने कारभार सांभाळत असताना संघटना असेल किंवा प्रशासकीय असेल अशा वेळेला काँग्रेसची वैचारिक दिवाळखोरी ही काँग्रेसची त्या ठिकाणी दाखवलेली आहे. आणि म्हणूनच वहिनींच्या संदर्भातलं त्याने जे काय वक्तव्य केलेलं आहे हे काँग्रेसच्या वैचारिक दिवाळखोरीचं तर द्योतक आहेच, पण प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी त्याचा निषेध करतो. काँग्रेसने सुद्धा या संदर्भामध्ये दिलगिरी व्यक्त केल्याचं ट्विट मी पाहिलेलं आहे. पण दिलगिरी व्यक्त करून विषय कधी संपत नसतो. काही वेळेला काय बोलावं याचं भान असावं लागत असतं. ते दुर्दैवाने काँग्रेसचं राज्यपातळीवरचं नेतृत्व विसरलं असं दिसतं. काँग्रेसनं गुंगी गुडिया अशा प्रकारचा उल्लेख केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली, तर दुसरीकडे संजय राऊत यांनी सुनेत्रा पवार यांनी टीका सहन करणं शिकलं पाहिजे असं वक्तव्य केलं. याच वक्तव्यानंतर सुनील तटकरे, नवनाथ बन यांनी संजय राऊतांवरती टीका केली आहे. पाहूयात. राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी त्याच्यावर भाष्य करणं हे अधिक योग्य ठरलं असतं. अर्थात तो त्यांचा अधिकार आहे. पण धनंजय मुंडे ह्यांनी त्यांच्या समोरच्या माईकचा ताबा घेतला असं मी ऐकलं आणि पत्रकार परिषद गुंडाळून त्या निघून गेले. आता सुनेत्रा वहिनींना जर कोणी गुंगीगड्या म्हटलं असेल, त्या जागी कोणी जर एखादा पुरुष मंत्री असता, एकनाथ शिंदे असते किंवा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस असते, तर त्यांना गुंगा गुड्डा म्हटलं असतं. आपण राजकारणामध्ये आहोत, आपण ही टीका सहन केली पाहिजे आणि त्याच्यावरती भविष्यामध्ये या चुका होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. एक तर संजय राऊत साहेबांना माहीत नाही, कारण वहिनी प्रभावीपणाने प्रशासनामध्ये काम करतात, संघटनेमध्ये काम करतात. त्या त्यांचे विचार स्पष्टपणाने जाहीर सभांच्या मध्ये, शासकीय कार्यक्रमामध्ये मांडत असतात. अनेक वेळेला पत्रकारांशी सुद्धा त्यांचा संवाद त्या ठिकाणी होत असतोच. त्याच्यामुळे आता संजय राऊतांच्या अशा कुठल्या फुकटच्या सल्ल्याची आम्हाला आवश्यकता नाही.
या पद्धतीनं ढोंगीपणा संजय राऊत आणि त्यांचे मालक उद्धवजी ठाकरे सातत्यानं करत असतात. त्यामुळं तुम्ही गुंगी गुडिया नाहीत तर ढोंगी गुड्डा आहात. महाराष्ट्रात ढोंग करणं आणि ढोंगाचं राजकारण करणं हे संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे सातत्यानं करतायत. तुम्ही जर का पंतप्रधान नरेंद्र मोदीजी अमितभाई शहांवर अशा पद्धतीची टीका करत असाल आणि त्यांना गुंगी गुड्डा म्हणून हिणवणार असाल तर संजय राऊत उद्धवजी ठाकरे हे ढोंगी गुड्डा आहेत. दरम्यान पत्रकाराला थांबवण्यावरून सुनील तटकरे यांनी धनंजय मुंडे यांना देखील कानपिचक्या दिल्यात. धनंजय मुंडेंनी बोलणं योग्य नव्हतं, मुख्य व्यक्तीच बोलू द्यावा असा सल्ला सुनील तटकरे यांनी मुंडेंना दिलाय. पत्रकार परिषदेमध्ये अनेक वेळेला वेगवेगळे पालकमंत्री पत्रकार परिषद घेत असताना जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीच्या नंतर त्या जिल्ह्यातील प्रमुख आमदार बाजूला बसतात, हे काही चुकीचं नाही. पण पत्रकार परिषद ही शेवटी त्या प्रमुख व्यक्तीची असते. आता गेल्या आठवड्यात माझ्या जिल्ह्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे साहेबांची पत्रकार परिषद आली. मी त्यांच्या बाजूला होतो, त्यामुळे मी कधी मध्ये बोललो नाही. आता कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये कशामुळे धनंजय मुंडे बोलले हे मी समजून घेईन. शेवटी पत्रकार परिषद ही मुख्य महनीय व्यक्तीची असते. अशा वेळेला बाजूला बसणं ठीक आहे, पण बाजूला बसून पत्रकार परिषदेमध्ये भाग घेणं हे सुद्धा काय योग्य असं मला वाटतं. त्यांनीच बोलावं. पत्रकार परिषद त्यांच्या नावानेच असते, त्यामुळे त्यांनी संवाद करणं हा त्याच्यातला गाभा आहे, हा महत्वाचाच भाग आहे. अशा वेळेला इतरांनी बोलणं अपेक्षित नाही. किंवा काही वेळेला पत्रकार सुद्धा इतरांना विचारतात. माझ्या पत्रकार परिषदेमध्ये अनेक वेळा झालं की पत्रकार बाजूला बसलेल्या विचारता आलं, मी सांगतो नाही माझी पत्रकार परिषद आहे, मला विचारावं. हे संकेत दोन्ही बाजूनी आहे आणि आमचे सहकारी या बाबतीमध्ये नक्कीच यापुढे जबाबदारीने वागतील.